हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्यूटी यादव. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे नागपंचमी स्पेशल. तर तुम्ही बघू शकतात की इकडे मी नागपंचमीची पूजा केलेली आहे. इकडे नागोबा नरसोबा लावलेला आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात, वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं. तर याच्यामध्ये असे नरसिंह आणि नाग, बृहस्पती, जिवत्या पण म्हणतात याला, जिवताचं पोस्टर किंवा नागोबा नरसोबाचं पोस्टर म्हणतात. तर मी ह्याला असं धागा येल्लो कलरचा करून लावलेला आहे. हळदीत आणि वस्त्रमाळ घातलेली आहे. हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. इकडे ज्वारीच्या लाह्या ठेवलेल्या आहेत आणि इकडे आज दिंडे केलेले आहेत, पुरणाचे दिंड केलेला आहे. आणि अशी माझी नागपंचमीची पूजा आहे. आणि मी आता प्रसाद केलेला आहे. तर प्रसादासाठी मी पुरणपोळी, पुरणाचे दिंडे, नंतर भात, दूध, आमटी, कटाची आमटी आणि हे तळणाचं म्हणजे वेफर्स वगैरे, पापडी वगैरे केलेलं आहे. तर मी हे असं आमची नागपंचमीची पूजा केलेली आहे. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही भागामध्ये तिथं नागोबाची मूर्ती ठेवली जाते, काही भागामध्ये वाळूची मूर्ती बनवतात. अशा प्रकारे पूजा करतात नागोबाची. काही भागांमध्ये वारुळाला जातात. आता आम्ही सिटीत राहतो तर इकडे जवळपास नसेल तर आम्ही घरातच करतो पूजा वगैरे. तर हे केलेलं आहे. आणि पारंपरिक पद्धतीनुसार पुरणाचे दिंडे केलेले आहेत. काही भागामध्ये पुरणाच्या दिंड्यासोबत गव्हाची खीर पण करतात. गव्हाची खीर आणि दिंडे. आणि काही भागामध्ये पुरणपोळी, पुरणाचे दिंडे असं पण केलं जातं. तर अशी आहे माझी नागपंचमीची पूजा. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.